त्रिवेदी आपली आहे ना? त्रिवेदी. नमस्कार सर, आपण आरटीआय अपील चालू करतोय. मी चेतन त्रिवेदीच्या वतीने आपल्या समोर बसलेलो आहे आणि आज आपके सामने इसलिए हैं कि हम लोग वी आर सीकिंग इंफॉर्मेशन कि हमारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा है कि टैक्स अपना बिल जो है वो 26% से कम होने वाला है अगले 5 साल में. तो कौन से आधार पे आपने बोला है और उसके कैलकुलेशंस क्या है वो चाहिए. और आप लोगों ने एमएआरसी और बीएसटी और सभी इलेक्ट्रिक कंपनी ने ये छुपाया है नोटिस में और लोगों से कि उनके सर्जिंग चार्जेस नहीं है. वो सर्जिंग चार्जेस के बारे में आज तक कुछ बोलते नहीं है. तो हम सर्जिंग चार्जेस के हिसाब क्या है या प्लान क्या है, अगर वो प्लान नहीं है तो आपने वैसा चिप स्मार्ट मीटर्स में क्यों डाला है और स्मार्ट मीटर से आम आदमी का फायदा क्या होने वाला है और नहीं होने वाला है इसका बताएं. क्योंकि स्मार्ट मीटर में ये जो सर्जिंग चार्जेस है वो सिर्फ बड़े बड़े इंडस्ट्रीज को काम पे वो शिफ्ट कर सकते हैं, मगर एक डोमेस्टिक वाला आदमी उसको शाम को आके खाना पकाना है, कपड़े धोना है, तो उनका कोई भी फायदा नहीं है. छोटे दुकानदार है उनका कोई भी फायदा नहीं है. तो ये वेल प्लान्ड कॉन्स्पिरेसी है जहां एमएआरसी और सभी इलेक्ट्रिक कंपनी इन्वॉल्व है कि लोगों को कैसे लूटा जाए और बड़े बड़े पूंजीपतियों को कैसे बचाए. यस, नाउ वी विल स्टार्ट विद. मुझे लगता है इसमें ये जो है ना, हाँ सर, ये जो आपका अपील है ये हाँ, इसमें सिर्फ आपने लिखा है कि हमने पूछा ड्रॉप इन कॉस्ट. कॉस्ट स्मार्ट मीटर का कोई इश्यू इधर नहीं है. नहीं, मैं ये बता रहा हूं कि सर्जिंग चार्जेस तो स्मार्ट मीटर में वो मुझे बताओ, सर्जिंग चार्जेस होता क्या है? सर्जिंग चार्जेस ये होता है टाइम ऑफ द डे, शॉर्ट टाइम टीओडी माहिती है ना सर. हाँ, टाइम ऑफ द डे होता है. टाइम ऑफ द डे में आपको ये स्मार्ट मीटर्स के वजह से समझता है कि सुबह में आपकी कंजम्पशन क्या है और उस हिसाब से उबर ओला जैसा आज टाइम ऑफ डे समझ गए. टाइम ऑफ डे. हाँ, तो टाइम ऑफ द डे ये जो है हम डोमेस्टिक और छोटे लोगों को बिल ज्यादा भरना पड़ता है और इसके लिए हमको अपोज है. और इसलिए हम ये पूछते हैं कि इसके सर्जिंग चार्जेस की क्या नमूना है, उसके परसेंटेज क्या है, आपने कौन से आधार पे उसको सर्जिंग चार्जेस लिया है. बिकॉज एज पर सेक्शन 41345 एंड सेक्शन 42 and C and D of the RTI Act, whenever a decision is been taken, the reasons and the public interest involved, ये पब्लिक के डोमेन में आना चाहिए, जो कि आज तक एमएआरसी ने इसके बारे में कोई भी एक्शन नहीं लिए. और आपके स्मार्ट मीटर में ये तो टीओडी का चिप है. हमारा ये मकसद ये है आपके सामने बैठने का कि टीओडी का जो चिप है और उसको हम स्टडी कर रहे हैं ताकि हमको हाई कोर्ट में जाके उसको चैलेंज करना हो. क्योंकि जब हाई कोर्ट में जाते हैं तो हमको वी हैव टू एग्जॉस्ट ऑल रेमेडीज. जब तक हम एग्जॉस्ट नहीं करते, हम हाईकोर्ट में जाएंगे तो हाईकोर्ट सुनती नहीं है. तो हम ये पूरी कोशिश कर रहे हैं कि हम समझे कि टीओडी क्या है और स्मार्ट मीटर्स में इसका रोल क्या है और सर्जिंग चार्जेस क्या परसेंटेज से बढ़ने वाला है, उसके मैक्सिमम चार्जेस कितने होने वाले हैं. और आपने जो सीएम ने बताया कि 10% 25% कम होने वाला है, उसकी स्टडी क्या है, इसके लिए हम आपके सामने. सर, आता यांनी जो काय आरटीआय केलेला होता यांचा जो आहे त्याच्यामध्ये आपण डिटेल वाईज त्यांना तो इन्फॉर्मेशन दिलेला आहे. म्हणजे यांनी जे काही पहिले जे विचारलं की डिक्लेअरिंग ड्रॉप इन कॉस्ट ॲज स्टेटेड अबो डिटेल इयर वाईज, तर ती आपली जी ऑर्डर आपण केलेली आहे त्या ऑर्डरमध्ये नमूद केलेला आहे सगळा डेटा आणि तो वेबसाईटवर अवेलेबल आहे. तर तो आपण त्यांना ती इन्फॉर्मेशन तशी दिलेली आहे. जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपण त्यांना अवेलेबल केले, जे नाही आहे त्याच्यावर दिलं आपण की जी इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली आहे. आता काही याच्यात त्यांनी काही प्रश्नार्थक पण विचारलेले, तर त्याच्यात पण आपण काही इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न केलेला आहे की बाबा जरी आहे प्रश्नार्थक पण आपण ह्या याच्यात तो सेक्शनच्या अंतर्गत जी माहिती आहे ती अवेलेबल करून दिलेली. आणि लास्ट त्याच्यात त्यांनी जो एक विचारला आहे की शॉर्ट वर्किंग चार्जेस चुका हे प्रश्नार्थक मध्ये दिलेलं आहे. तर जसं असं आहे की पीआयओचं काम काय आहे की जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे ती इन्फॉर्मेशन देणे, जिथे प्रश्नार्थक असेल तिथे प्रश्नार्थक मध्ये आपण टाकून दिलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपण यांना एक माहिती द्यायचा म्हणजे पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आपलं झालं बोलून. सर, पहिली गोष्ट म्हणजे मी काय विचारलंय, ड्रॉप इन द कॉस्ट हा प्रश्नार्थक नाही आहे, हा फॅक्च्युअल्स आहे. आणि ऍज पर सेक्शन 4134 द प्रोसिजर फॉलोड इन डिसिजन मेकिंग प्रोसेस इंक्लुडिंग चॅनल्स, द रूल्स अँड रेग्युलेशन्स, इन्स्ट्रक्शन्स अँड मॅन्युअल्स रेकॉर्ड. सर ही ऑर्डर आहे का तुमची कॉपी वाचली का तुम्ही? हा, त्याची कॉपी मी त्याच्यावर पण येतो की तुम्ही म्हटलेलं आहे की वेबसाईटवर अवलंबून आहे. वेबसाईटवर जरी असेल तरी
तुम्ही आम्हाला डिनाय करू शकत नाही, वेबसाईटवर आहे, तुम्हाला त्याची कॉपी दिली पाहिजे, हे स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनरचे आदेश आहेत. ठीक आहे, ऑर्डरची कॉपी देऊ आम्ही. ऑर्डरची कॉपी म्हणजे आम्हाला स्पष्ट एवढंच पाहिजे, तुम्ही 100 पानाचं आम्हाला द्यायला नाही पाहिजे. आम्ही जे विचारलंय की ड्रॉप इन काय, आज याच्या अगोदर जे चाटपुटीने दिलेले आहे ते 500 पानाचं आहे, आम्ही 500 पानं विचारलेच नाही. आम्हाला पाहिजे की डिक्लेअरिंग ड्रॉप, मग तुम्ही आम्हाला सांगा अँड पेज सो अँड सो त्याचं आहे, तुम्ही मला एवढं द्याल, आम्ही अज्ञानी माणसं आहोत. एक मिनिट, हे कम्प्लीट सर कसं आहे ना की ऍज अ पेअर म्हणून ना माझं काम काय आहे की जे इन्फॉर्मेशन जे आहे समजा हे याच्यात आहे ते मी कुठला पेज नंबर किंवा हे हे बघा, तुम्ही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन द्यायची असते. तुम्ही मला बघा पीआयओ काय, यू विल सर्च द इन्फॉर्मेशन. पीआयओचा अर्थ काय, यू विल सर्च द इन्फॉर्मेशन अँड प्रोव्हाइड मी. यू कॅनॉट टेल मी की हे घ्या आणि तुम्ही हे करा. दिस अमाउंट्स टू इन्स्पेक्शन ऑफ डॉक्युमेंट. मी तुम्हाला एकदम लॉ पॉईंटवर मुद्दा लक्षात आला. बरं सर, हा तर हे तुम्हाला मी दाखवलंय की वेबसाईट मध्ये असेल तरी तुम्ही मला द्यायला पाहिजे आणि तुम्ही मला गट्टा द्यायचं नाही. एक कॉपी आम्हाला एक सबमिट मी तुम्हाला मेलवर पाठवलंय, सर्व मेलवर. मी आता जे काय आर्ग्यू करणार आहे ना त्याचं सर्व मी मेलवर पाठवलेलं आहे. ओके. आणि आता बघा सेक्शन 2 बघा, द इन्फॉर्मेशन ऍक्सेसिबल इज हेल्ड बाय अँड कंट्रोल ऑफ पब्लिक अथॉरिटी. हेल्ड बाय 2 बघा, हेल्ड बाय अँड इन कंट्रोल ऑफ public authority. Now you are in control of which sections and the working. So that is the information you have to provide me. तुम्ही असं म्हणू शकत नाही, तुम्ही पोस्टमॅन नाही आहात की तुम्ही म्हटलं की हे इथे आहे आणि आम्ही हे तुम्हाला देतो. हा नाही, हे पोस्टमॅनचं काम आहे, पीआयओचं काम आहे. जे आम्ही इन्फॉर्मेशन विचारतो ते देणं. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, इन्फॉर्मेशन मीन्स एनी मटेरियल इन एनी फॉर्म. आणि त्याच्यात पुढे जे लिहिलेलं आहे ते इन्क्लुडिंग म्हटलं आहे, एक्सक्लुडिंग म्हटलं नाही. इन्क्लुडिंग म्हणजे ह्याच्यामध्ये हे येतं पण ते एक्सक्लुझिव्ह नाही आहे. त्यामुळे आम्ही जे विचारतो ते देणं हे तुमच्या ड्युटीमध्ये बसतं. आणि पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ द एम्प्लॉईज, प्रोसिजर फॉलोड, रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलोड, आणि पब्लिश द रेलिव्हंट फॅक्ट्स while फॉर्म्युलेटिंग इम्पॉर्टंट पॉलिसीज. 4C. सेक्शन 4D प्रोव्हाइड रिझन्स. तुम्ही म्हटलं ना आम्ही काय, प्रोव्हाइड रिझन्स फॉर इट्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड क्वाजी ज्युडिशियल डिसिजन्स अफेक्ट टू द अफेक्टेड पर्सन्स. माहिती हे बघा. हा ठीक आहे, माझ्या. तर मी जे काही तुम्हाला विचारतोय ते 4134CD ह्या कायद्याच्या आधारीत राहून विचारतो. आणि त्यानंतर सर आपल्याला जर आरटीआयचं प्रिएम्बल वाचलं तर प्रिएम्बल मध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की दी आरटीआय इज देअर की लोकांना जास्ती एज्युकेट करावं जेणेकरून डेमोक्रेटिक व्हॅल्यूज राहतील. हे जर तुम्ही आमच्याशी लपवलं की ह्या ग्राउंडवर तुम्ही आम्हाला दिलात नाही तर आम्ही सिटीजन कसे बुद्ध शाणे होणार, आम्ही कसे करप्ट लोकांना फेस करणार. ही माझी नंबर सबमिशन आहे सर. आता दुसरं आहे डिटेल्स ऑफ सर्जिंग चार्जेस. नो इन्फॉर्मेशन अवेलेबल ऑन सर्जिंग चार्जेस इन द ऑफिस ऑफ द कमिशन. म्हणजेच असं आहे की सर्जिंग चार्जेस मध्ये MERCनी कुठल्याही प्रकारचे ऑर्डर्स पास केले नाहीत. त्यासाठीच मी तुम्हाला विचारलं सर्जिंग चार्जेस म्हणजे काय तुम्हाला म्हणायचंय, कारण हे आता मला तरी सेन्स होत नाही त्याच्यातून. ती मला फोन करायचं होतं सर. तेवढी आहे ना 14/9/11चं GR आहे की जर तुम्हाला काही कळत नसेल तर तुम्ही डायरेक्टली त्यांना फोन करून विचारू शकता 5 दिवसाच्या आत. ओके. नाव सर्जिंग चार्जेस मध्ये तुम्ही टाइम ऑफ द डे चा अर्थ काय, टाइम ऑफ द डे यासाठी की तुम्हाला चार्जेस मध्ये वर खाली करायचं म्हणून तुम्ही टाइम ऑफ डे. आता आजपर्यंत 100-150 वर्षापासून तुम्ही कधी विचारलंच नाही, पण आज तुमची पॉलिसी बदली करताय तुम्ही. यू वॉन्ट टू क्रिएट फ्रॉम कन्झ्युमर टू कस्टमर विच इज अ डिफरंट कॉस्ट. आणि मी हे तुम्हाला 3 आरटीआय ऍप्लिकेशन पाठवलेले आहेत, फ्रॉम कन्झ्युमर टू कन्झ्युमर, सर्जिंग चार्जेस आणि आणखी एक आरटीआय. तर त्याच्याबद्दल मला उत्तर देणं तुमचा धर्म आहे आणि तिची मी वाट बघतोय. जर हे स्पष्ट झालेलं आहे की स्टेट इंफॉर्मेशन कमिश्नर ने सर्जिंग चार्जेस के बारे में कोई भी ऑर्डर पास नहीं किया है और उसके बावजूद ये सर्जिंग चार्जेस लगाते हैं. और हमारे सीएम ने ये इस पे फ्लोर ऑफ द सेशन पे बोला है कि हम भाव कम करने वाले हैं. मगर MERC के ऑर्डर ने तो सीएम जी आपने जो बोला है उसके बारे में आप सोचिए वापस. नाव आता दुसरं तुम्ही मला हे एवढंच आहे की इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल, युटिलायझेशन ऑफ दिस शॉर्ट वर्किंग. आता हे शॉर्ट वर्किंग तुम्ही म्हणता आमच्याकडे नाहीये. शॉर्ट वर्किंग म्हणजे काय, तुम्ही हे 10% कमी करायचं कसं ठरवलं, तुम्ही 20% सर्जिंग चार्जेस लावायचे. तुमचा एक मुद्दा कळला ना मला सर्जिंगचा मिनिंग पाहिजे होता. त्याच्यानंतर तर साहेबांना कळलं की सर्जिंग काय आहे आणि ते 10% कमी सीएमने म्हटलंय त्याचा कुठेच आदेश नाहीये. म्हणजे लोकांची कुठे फसवणूक होते का किंवा साहेबांना चुकीचं माहिती देऊन असं खोटं बोलायला लावलंय का, याच्याबद्दल आमच्या मनात शंका आहे.
खूपच शंका घेता हो साहेब. शंका साहेब, मला माझा एक्सपिरियन्स पाहिलाच नाही. मी 60,000 कोटी 40,000 कोटीचा फ्रॉड ओपन केलेला आहे. 3 लाख कोटीचा कालच मी जॉईंट सीपीवर कंप्लेंट फाईल केली आहे. 3 लाख कोटी. आज आमच्या देशाला जर त्रास असेल तर IAS, IPS, IRS, आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे जे आपले काम करत नाहीत म्हणून देशाचं नुकसान होत आहे. त्यातले काही चांगले जे मला मदत करतात म्हणून मी आज तुमच्या समोर आहे. हा सर, आता ह्याबद्दल आपल्याला काय बोलणं आहे का? नाही, की मी जे म्हटलंय की एज पर दिस यू हॅव टू प्रोव्हाइड मी इन्फॉर्मेशन, तुमचं वर्किंग कसं काय आहे. तुम्ही इलेक्शन कमिशननी हे जे तुम्ही म्हटलंय की ऑन रेकॉर्ड नाही आहे, नाही जे ऑन रेकॉर्ड नाही असं न म्हणता इलेक्शन नाही, स्टेट इन्फॉर्मेशन MERCनी त्यांच्या ऑर्डरमध्ये सर्जिंग बद्दल कुठलीही ऑर्डर पास केलेली नाही असं स्पष्ट पाहिजे. ऑर्डर नाही म्हणणं, हे मिळत नाही म्हणणं, याचे 3 गोष्टी होतात. एक की ऑर्डर केली आहे आणि ती तुम्ही मिसप्लेस केली आहे. ऑर्डर गट तुमचा विषय कळला. बस एवढं शॉर्ट पॉईंट एवढं थँक्यू. आणि दोन्ही मॅटर्स जे गुज्जरचं आहे, गज्जरचं पण आहे, तोच मॅटर आहे. नाही, त्याच्यात वेगळं आपण वेगळं आहे का? अच्छा. मग चेतन त्रिवेदीचं मॅटर संपलं आहे आणि साहेबांना ते सर्व कळलेलं आहे. आणि साहेब, मी जे काय बोललेलो आहे ते आपण रेकॉर्ड करून त्याच्याबद्दल आपण आदेश करावा हे आपल्याला नंबर होईल. थँक्यू. आता आम्ही गज्जर साहेबांच्या अपीलच्या बद्दल बोलतोय. एवढेच ना, ते आले नाही, मीच रिप्रेझेंट करतोय. त्यांनी मला मेल पाठवलं. त्यांना याची गरज नाहीये. हा, गज्जर साहेब आले नाहीत, त्यांनी मला रिप्रेझेंटेशन करायला सांगितलेलं आहे. त्यांनी मेलही पाठवलेला आहे आणि साहेबांनी ते मान्य केले. आता सर बोलू त्यांना बोलू. हा, तुमचे बोला. नाही, याच्यामध्ये मला रिप्लायच नाही आलाय. आता सर म्हणजे याच्यात मी बोलतो सर. हा, सर. सर कसं आहे ना, गज्जर साहेबांनी ना दोन RTI ऍप्लिकेशन केलेले. एक RTI होता त्यांचा म्हणजे आमच्या इथला रेकॉर्ड नंबर आहे 75 नंबर आणि एक नंबर आहे 76 नंबर. जो गज्जर साहेबांनी 2 ऍप्लिकेशन केलेले होते एकाच याच्यामध्ये. तर ना पहिला सब्जेक्ट होता त्यांचा रिक्वायर इन्फॉर्मेशन कॉपीज ऑफ डॉक्युमेंट सपोर्ट, ते इनवर्ड सर्क्युलर नंबर 6246060 9/8/2024. किधर है? एक ही है अभी, अपील एक. हाँ, ध्यान. हा, 2 आहेत ना, बरोबर. तर सर असं झालंय की ना, जो आम्ही ट्रान्सफर केलाय, जो RTI आपण ट्रान्सफर केला, तर तुम्ही तुम्हाला 2 मिनिटं एक कॉपी देतो, त्याच्यावर आपण बोलू. येस. हा, एक आहे. हा, मॅडम. हे दोन आहे. बरं. ठीक आहे. हे आहे. नाही, सर घ्या. हे आहे त्यांच्याकडे. बस. हा, ठीक आहे. तर आता एक मिनिट, दुसरं पण आहे माझ्याकडे. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन दोन्ही आहेत. तर सर ना याच्यात झालं कसं आहे की तुम्ही जो याच्यात केलाय अपील जो केलेला आहे, अपीलचा आहे तो आमचा म्हणजे जो आहे ट्रान्सफर म्हणून दाखवला आहे ना, तर तो विषय आहे की प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन कॉपीज डायरेक्शन गिव्हन टू GM BST अंडरटेकिंग टू इन्स्टॉल स्मार्ट मीटर. बरोबर. याचं ना आम्ही उत्तर दिलेलं आहे सर. याचं उत्तर तुमच्याकडे काय आलंय? आम्हाला दिलं, तुम्ही 6-3 प्रमाणे फॉरवर्ड केलंय. सर ते सांगतोय 2 ऍप्लिकेशन आहेत. एक जो आहे ना, दुसरा जो आहे की इनवर्ड सर्क्युलर नंबर 62460 98 म्हणजे 9/8/2024 जे आहे ना, ते आम्ही BST ला फॉरवर्ड केलेलं आहे. हा सर. हा, ऐका ना सर, हा सर, तुम्ही फॉरवर्ड आम्ही तुमच्याकडनं विचारलेलं. ऐका, हे BSTचं त्यांनी केलंय की नाही हे आम्हाला कन्फर्म करायचं. कारण त्यांनी कुठले, ऐका ना सर, त्यांनी जे केलेलं आहे, माझा प्रश्न काय बघ, दिस इज अ रेफरन्स आहे, पण प्रश्न काय विचारलेला आहे की प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑफ द कॉम्पिटंट अथॉरिटी टू इन्क्लूड BST आणि RDS. म्हणजे तुम्ही MERCने
बीएसटी ही आरडीएससी स्कीम मध्ये येते, याचे मला आदेश पाहिजे. ते आदेश नाही आहेत कुठे, कारण आरडीएससी स्कीम जी आहे ती फक्त स्टेट अंडरटेकिंगला आहेत. म्हणजे सॉरी ह्याच्यात जे ऍप्लिकेशन आहेत ना, आता हे आमच्याकडे जे ऍप्लिकेशन आलंय सर त्याच्यात सब्जेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ द इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड, provide information copies of directions given by MERC येस to GM undertaking to install smart meters. येस. ह्याचे रिप्लाय मिळालं तुम्हाला? नाही ते 63 आहे का ते? हे थोडं नाही नाही काय झालं माहितीये का, जो ते ऍप्लिकेशन कोड करताना अलग झाले. चुक्यामध्ये आपल्याला जे इन्फॉर्मेशन दिली आहे ना तो कुठले त्याला अपील केलंय, आणि जे फॉरवर्ड केलंय ज्याचं अपील पाहिजे होतं त्याला नाही केलं. ठीक आहे, दोन्ही आपण करून टाकू. नो प्रॉब्लेम. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. बघा आता तुम्ही जे म्हणता ना, इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल विथ द ऑफिस ऑफ कमिशन, तसं नाही. कमिशनने ऑर्डर पास केली आहे की नाही असं स्पष्ट लिहायचं. नाही नाही, पण ह्याची इन्फॉर्मेशन दिली ना आम्ही तुम्हाला. तुम्ही काय म्हणता, इन्फॉर्मेशन दिली नाही म्हणताय. अच्छा, मग एका तुमचं अपील आहे ना, अपील मला वाटतं थोडं किंवा तुमचं नंतर मिळालं ऍप्लिकेशन नंबर हे झालाय. बरं ठीक आहे सर, तो टेक्निकली आपल्याला काय बोलायचं मी पाहिजे तुम्ही लिहून घ्या की दॅट द क्लॅरिफिकेशन ऑप्टेन. मी टेक्निकली तुमच्याशी भांडणारच नाही. माझा आणि हे आमचे चांगले मित्र आहेत, आणि चुकीचं आपण करायचं नाही. कुठे चुकू माणूस आहे तो चुकतो, त्यामुळे काय प्रश्न आहे. आता बघा ह्या उत्तरात बघा, आता तुम्ही दिलेलं उत्तर जे आहे त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन इज नॉट अवेलेबल इन द ऑफिस नाही. वेदर वी हॅव व्हॉट त्याला अपीलच नाही साहेब. ते जे आहे ना त्याची इन्फॉर्मेशन दिली आपण ऑलरेडी. त्याच्यात तुम्ही त्यासाठी काही इन्फॉर्मेशन दिली नाही म्हणून अपील केलंय. अपीलचे मुद्दे काय इन्फॉर्मेशन भेटले. आता मी कुठल्या ह्याला तुम्ही उत्तर दिलं नाही ते सांगा, मी ते आर्ग्यू करतो. नाही आता कसं जे अपील आहे ते आर्ग्यू करा. हा मध्ये कुठलं आहे तर काही हेच आहे झालेलं आहे. तुम्ही आम्ही त्याला माहिती ऑर्डर दिली एक आणि तो उलटा क्रॉस झालेला आहे, त्याच्यावर करूच शकत नाही. मग ठीक आहे ना, परत मी अपील करण्यापेक्षा आपण ते ऍडजस्ट करून आर्ग्यू करू, किंवा मला परत यायला लागेल, परत अपील करून परत तुम्हाला मला. आता आपण काय करू, हे जे आहे ना आता हे आहे जे हिअरिंग झाली त्याच्यावर कन्क्लूड करू. त्याच्यात वेगळं काय असेल तर तुम्ही पुन्हा वेगळं त्याला हे करा. म्हणजे गज्जरचे दोन्ही ऍप्लिकेशन वेगळं करू असं म्हणतात तुम्ही? तसंच वेगळं राहील ना. अपील जर वेगळे तर ऍप्लिकेशन वेगळे, इन्फॉर्मेशन वेगळी, तर मिक्स होईल ना. बरं सर, चालेल. तर गज्जर का वापस अलग अपील करते हैं. पण एवढंच सर तुमचं विनंती आहे की इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल इन द ऑफिस इज अ वेग आन्सर. कारण इन्फॉर्मेशन एक तर केलेलीच नाही, म्हणजे अस्तित्वातच नाही. दोन, केलेली आहे पण ती नष्ट झाली आहे. दुसरं, केलेली आहे पण ती हरवली आहे. असं 3 त्यातल्यात निघतं. त्यामुळे स्पष्ट लिहायचं की इन्फॉर्मेशन कमिशनरनी याबद्दल कुठल्याही प्रकारचे ऑर्डर पास केले नाहीत, आणि ऑर्डर जर पास केले असतील तर कुठल्या पानावर आणि त्या कुठल्या ऑर्डरचं आहे ते मला कॉपी द्यायची. हे म्हणजे यासाठी की पुढे तुम्हाला परत साहेबांना त्रास नको, अपील घ्या हे घ्या. ठीक आहे, जे आहे अवेलेबल आहे ना ते द्यायला काय अडचणच नाही. बस बरोबर. ठीक है सर. इसमें ये जो एप्लीकेशन किया है, बिकॉज जो ऑर्डर कॉपी दिखा रहे हैं ना वो अपने पास नहीं है, तो वी हैव नॉट रिसीव्ड दैट. हाँ, तो वो बोला ना कि दे हैव टू प्रोवाइड अस, दे हैव टू प्रोवाइड, एंड ऑर्डर ने वी हैव टू ऑन विच पेज इज दैट ऑर्डर इज. तुम्ही 100-500 पेज का गट्टा देगा और हम ढूंढने वाले नहीं. हम स्पेसिफिक पूछा है, वो स्पेसिफिक. वो तो हो गया, कंक्लूड हो गया ना. ठीक आहे. हा झालं सर, आपलं समाधान झालं का? सर, सरांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं, आम्ही आभारी आहे. याच्या अगोदर पण चाटपुजे साहेबांनी पण चांगलं सहकार्य केलं. एमआरसी इज डुईंग गुड जॉब इन आरटीआय, नॉट इन एमआरसी हिअरिंग्स बट आरटीआय ऍप्लिकेशन मध्ये दोघांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. जय.